रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे देवआळंदी रोडवर देवपाटा येथे. तर आज आपण लेट नाईट मार्केट बघणार आहोत. तर आपण येवली चहापासून सुरुवात केलेली आहे. देवपाट्यावर फेमस चहा मिळणार म्हणलं तर येवली चहा. आणि इथलं जे मार्केट आहे पूर्ण एक अमेझिंग मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत. कपडे असेल, स्ट्रीट फूड असेल, हे वेगवेगळ्या व्हरायटीचं मार्केट आहे. इथे आपण आता सध्या आपण बन्सीलाल या कपड्याच्या दुकानासमोर आहोत. आणि इथे पूर्ण होलसेल कपडे मिळून जातील. इथं लग्नाचा बस्ता असेल, अगर काहीही असेल तर पूर्ण कपडे इथे भेटून जातील आपल्याला. आपण इथे पाहू शकता मागे पूर्ण मार्केट आहे. बन्सीलाल दुकानाकडे आहोत आणि पाहू शकता माझ्या मागे तर पूर्ण बन्सीलालचा सेटअप आहे. खाण्यासाठी पूर्ण हे मार्केट अमेझिंग आहे. पूर्ण इथे महाराष्ट्रीयन पदार्थ भेटतील. आणि या इथे जवळपास MIT कॉलेज आहे आणि MIT कॉलेजच्या परिसर असल्यामुळे हा मार्केट पूर्ण गजबजलेला आहे. इथे स्ट्रीट फूड असेल, चायनीज असेल, नंतर वेगवेगळे प्रकारचे दुकाने मिळतील. सुदामा भेळ हे आपण ऐकूनच असाल. नंतर पाहायचं झालं तर हे इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, चायनीज दुकान, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज इथे आपल्याला मिळून जातील. आणि हा परिसर अजून एका ठिकाणामुळे गजबजलेला आहे. आणि ते सांगायचं झालं तर ते गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिर पण इथून जवळपासच आहे, जिथे की भरपूर गर्दी असते. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी असते. मागे मागे पाहू शकता हे मार्केट. पाणीपुरीचा गाडा असेल, फळे असतील, भाजीपाला असेल, म्हणजे पूर्ण ह्या देवआळंदी रोडवर आपल्याला या मार्केटमध्ये पूर्ण वस्तू असेल, खाण्यापिण्याचं असेल, हे पूर्ण भेटून जाईल. आणि ह्या भागाकडे जर बघितलं माझ्या मागे तर इथून इकडे हे MIT कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या बाजूला आहे. आणि या बाजूला आपण पाहू शकता हा मार्केटचा परिसर आहे. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशीच आहे की आपण मार्केटमध्ये फिरत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स इथे भेटून जातील. फूड्स असेल, साड्याची दुकाने असतील, हे आपल्याला भेटून जातील. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की देवआळंदी रोडवर MIT कॉलेज आहे, नंतर गजानन महाराज मंदिर आहे. आणि ह्या दोन मेन पॉईंटमुळे ह्या मार्केटला एवढी डिमांड आलेली आहे, गर्दी आहे. आपण माझ्या पाहू शकता लातूरचा जो निलंगा राईस आहे तो हाच आहे. आणि हा खाण्यासाठी भरपूर लोक गर्दी करतात. निलंगा राईस म्हणल्यास लातूरकर तर नक्की येणारच. कुणाला हा पॉईंट माहीत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. नंतर ह्या रोडला हॉस्पिटल पण आहेत. हॉस्पिटल पण एक माणसाची गरजच आहे, कारण हॉस्पिटल माहीत असणे हे भरपूर महत्त्वाचे असते. ह्या रोडवर मोठमोठे हॉस्पिटल पण आहेत. मित्रांनो, आपण पाहू शकता हे आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. याच्या मागे आपण उभा आहोत. नंतर मोठे मोठे बेकर्स आहेत. वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर या रोडवर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे केक्स पण मिळतील. मोठे मोठे बेकर्स आहेत. नंतर हॉटेल्स आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी मेस पण भरपूर चांगले आहेत. मित्रांनो, आपण पाहू शकता आता माझ्या मागे हे आईस्क्रीम शर्मा आईस्क्रीम आहे. जर तुम्ही आपण या आईस्क्रीमकडे जर आला असाल आणि हे शर्मा आईस्क्रीम जर खाल्ली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, पाहू शकता जर
ही आईस्क्रीम आपण गजानन महाराज मंदिरापाशी खाल्लेली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आईस्क्रीम खायला नक्की या. तर मित्रांनो, आपल्याला आजचा ब्लॉग बनवण्याचा एक जो उद्देश आहे तो फक्त मार्केट दाखवण्याचा आहे, कुठे काय भेटते कुठं काय. तर हे माझ्या मागे पाहू शकता, एक MIT कॉलेजच्या जवळ एक वागेश्वर चहा म्हणून आहे, तिथं पण आपल्याला चहा भेटू शकतो. आणि माझ्या मागे गजानन महाराजाच्या मंदिराच्या बाजूला एक नीलम हॉटेल म्हणून आहे प्युअर व्हेजमध्ये, तिथून नक्की जेवायला या. कारण आळंदी म्हणलं की व्हेज आलंच आणि वारकरी म्हणलं की व्हेज शिवाय दुसरा पर्यायच नाही. मित्रांनो, आम्ही ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आळंदीचं जे मार्केट आहे हे सतत गजबजलेलं असतं. कारण माऊलीच्या छायेमध्ये गर्दी आली, पण माऊलीच्या दर्शनासाठी आता हे माझ्या मागे पाहू शकता हे गजानन महाराज मंदिर. तर आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की गजानन महाराज मंदिराचा हा परिसर आहे हा नक्कीच गजबजलेला असतो. आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोरून हे जे आहे हे MIT कॉलेज आहे. आणि आपण आता आहोत देहू आळंदी रोडवर. तर मित्रांनो, आपण आपल्या भागवत विथ ब्लॉग्सच्या माध्यमातून आपल्याला हे आळंदीचं मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर सतत असंच पुढे जर गेलो तर आपण जात आहोत देहू गावकडे जो रोड जातो त्या रोडच्या दिशेने जात आहोत. तर हे आळंदीचं हे मार्केट जे आहे हे अतिशय गजबजलेलं मार्केट म्हणतात. इथे कॅफे मिळतील आपल्याला, बेकरी मिळतील. तर ह्या आळंदीच्या मार्केटमध्ये आता आपण पाहू शकता एक छोटीशी टपरी आहे, हे सकाळ सकाळी सुरू असणार आहे. हे इथे पण निलंगा राईस भेटतो. जर आपल्याला खाण्याचा जर एक चान्स भेटला तर खाऊ शकता. माझ्या मागे पाहू शकता की कॅफे मित्र, इथे कॅफे आहे, रसाचा स्टॉल बघू शकता तुम्ही. आता उन्हाळा म्हणलं की रस आलाच, थंड थंड स्वीट होम आहे. तर आळंदीच्या मार्केटमध्ये आपल्याला पूर्ण काही भेटू शकतं. जर कोणी गाडी प्रेमी असेल तर चॉईस ऑटोमोबाईल आहे, इथे पूर्ण पार्ट भेटतील. इथे पूर्ण पार्ट भेटतील चॉईस ऑटोमोबाईल. जर गाडीचा कोणताही पार्ट गेला असेल तर मित्रांनो, आळंदी आणि देहू गजानन महाराजाच्या मंदिरापासून जवळच आळंदी आणि देहू रोडवर चॉईस ऑटोमोबाईल आहे. इथे आपल्याला पूर्ण गाड्याचे स्पेअर पार्ट भेटतील. मित्रांनो, जर काही गरज लागलीच असेल तर नक्की ह्या शॉपला भेट द्या आणि आपले स्पेअर पार्ट घेऊन जावा. होलसेलमध्ये भेटून जातील. तसंच समोर जर गेलं तर स्टेशनरीचे दुकानं असतील, अजून हॉस्पिटल असतील आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीचं पेट्रोल. तर देहू पाट्यापासून जवळच देहूच्या दिशेने गेले तर एक पहिलाच पेट्रोल पंप आहे, तो HP पेट्रोल पंप आहे. त्याच्या माझ्या मागे पाहू शकता आळंदी नेत्रालय पण आहे. तर हे जे लेट नाईट मार्केट आहे आपण फिरत आहोत. माझ्या मागे पाहू शकता की आळंदी नेत्रालय आहे. जर डोळ्याचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण इथे येऊ शकता. आणि जवळच बँक ऑफ इंडिया पण आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला दाखवू शकतोय की हा HP पेट्रोल पंप आहे, आता सध्या बंद झालेला आहे. तर हे मागे पाहू शकता, हा जो रोड जातो आहे तो देहूला जातो आणि आपण आलेलो आहोत देहू फाटा आळंदी येथून. तर मित्रांनो, ब्लॉगच्या माध्यमातून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की एक आळंदीचं मार्केट कसं आहे, गजबजलेलं आहे. आणि इथे जे आपल्याला पाहिजे आहे ते इथे नक्कीच मिळून जाईल. तर आपण नक्कीच इथल्या आळंदीच्या शॉपला, आपल्या हॉटेलला आणि इथल्या मार्केटला आपण भेट देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला अजून नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपण आमच्या यूट्यूबच्या पेजला नक्कीच भेट द्या.
नमस्कार, रामकृष्ण हरी भागवत विथ ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद.